आपल्याला सांगू इच्छितो, मुलांना सगळ्या 5 स्टार व्यवस्था देत जाऊ नका. कारण तसं जर केलं, तुम्ही मुद्दाम बघा, एक झाड असतं, हे झाड मोठा मोठा सोसाट्याचा वारासुद्धा झेलतं. आणि हे झाड ज्यावेळी ते सोसाट्याचा वारा, पाऊस, ऊन हे सगळं झेलतं, तेव्हा त्याची मुळं जी आहेत ती घट्ट होतात. तसेच या मुलांना हा सोसाट्याचा वारा सोसू द्या. त्यांना झगडायला लावा जीवनाशी. त्यांना इतकं सगळं रेडीमेड देऊ नका. ते यासाठी देऊ नका कारण त्यांचं जगणं त्याच्यातून तुम्ही हिरावून घेत आहात. म्हणून मुलांना झगडू द्या. त्यांना 1 रुपया कमवण्याची किंमत कळू द्या. मोठे मोठे ब्रँड हे ते सगळं आणून त्यांना आयतं द्यायचं. त्यांना त्या ब्रँडची सवय लावायची. त्यांना त्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींची सवय लावायची. आणि जर ते त्यांना मिळालं नाही तर ते मग खून मारतात, चोरी करतात आणि काय करतात. या सगळ्या वाईट गोष्टी त्यांना सवय आम्ही लावतो. म्हणून मुलांना कष्ट, मुलांना सोशिकता, मुलांना आपण झगडणं जे आहे ते जीवनाशी, हे त्यांना शिकवा. त्यांना कळू द्या त्याची किंमत. आपली मुलं जी आहेत त्यांना व्यावहारिकता शिकवा. त्यांना शिकवा की तुम्ही जगण्यामध्ये, त्यांना तुम्हाला बाजारात जाणं, तुम्हाला खरेदी कशी करायची. आता एखादा माणूस आपल्या समोर आला तर त्याला सन्मान कसा द्यायचा, जाणता दिसला तर त्याच्याकडे कसं बोलायचं, एखादा तरुण दिसला तर त्याच्याकडे कसं बोलायचं, हे सगळं जे आहे ते लाईफमध्ये येतं. आणि ते आम्ही सगळ्यांनी आमच्या मुलांना शिकवलं तर मला वाटतं हा आमचा विद्यार्थी वर्ग जो आहे तो भविष्यात मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मोठा म्हणजे नंबर नव्हे, मोठा म्हणजे त्याची कद, त्याची जी उंची आहे, त्याची जी किंमत मोठी झाली पाहिजे. आणि अशा प्रकारे आमच्या या देशाला समृद्ध मुलं आम्ही देऊया. ते समृद्ध भारत घडवल्याशिवाय राहणार नाही.